देखा आपण आता रसोईनी तयारी करेल छे। त्यासाठी मी कांदा भुजा, कोथिंबीर लिधी, लसूण, अद्रक, वल्ली हळद, खोबरं सगळं तयारी करलेल छे। इकडे आपण आता मिक्सरमा बारीक करलिव पेस्ट तयार करू। आता मी मिक्सरनं भांडं लिधं, त्यानमा कोथिंबीर टाकी, लसूण टाका, ओली हळद टाकी, अद्रकना तुकडा टाकात, कांदा टाका। ते मिक्सरले बारीक करलिव आपण। इकडे पहिली पेस्ट करेल होती, आता मी कढई ठी मसाला कलसासाठी आता तेल टाक। ते पहिला मसाला टाकी देवानं, नंतर मग आपण खोबरं पण बारीक करू जाते। हा मसाला परतिल्या आणि चांगला ते देखा हाय खोबरं लिधं, हाय पण बारीक करल्या आणि चांगलं, आणि खोबरं बी बारीक होई घ्या। ते आपलं दोघी मसाला चांगला बारीक करल्या आणि मस्त तेल सुटेपर्यंत खोबरानं बी तेल सुटत चांगलं, आणि पा बारीक चटक दळ का तेल सुटस। हा देखा हा गावना मसाला शे, त्यांना धना पावडर बी टाकी थोडंसं, आणि परतावायला आहे ना। आणि पुरणनी डाळशी झाडेल होती ना, ते पाणी बी ठी राखेल छे। ते पाणी बी आता त्यांना टाकूत गरम म्हणजे ते पाणी हाय पाणी टाक दी राहते तेव्हा पण मस्त हलायले आणि सगळं एक जीव करले, आणि त्याले मग गरम पाणी टाकानं देखा अशी भारी तरी येस ना हा मसालानी कितलं भारी वाट रहा ना। यायले शे ना कोणी रसोई म्हणस, कोणी सार म्हणस, कोणी कटाची आमटी पण म्हणस। हे पा कितली भारी तरी होनी शे का नाही। मसाला पण चांगला शे, चव देत चांगली रसोईले। हाय आपली खानदेशी रसोई किती भारी वाटस देखा। मराठी माईले कोणी कटाची आमटी पण म्हणतं। आपली खानदेशी रसोई तयार, एकदम टेस्टी लागस। पा किती भारी वाटस, तरी पण होनी तिली चांगली झाली आपली रसोई तयार।